अरे मन मोहना रे मोहना रे मोहना, साधी थोडी मीरा तुला कळली नाही, तुझी माझी प्रीत जगी जुळली नाही. अरे मन मोहना रे मोहना रे मोहना, मनमोहना तू राजा स्वप्नातला. पाणीच पाणी चहूकडे ग बाई गेला मोहन कुणीकडे, रिमझिम पाऊस. मोहन या नावाची इतकी गाणी आहेत मला माहितच नव्हतं. रिमझिम पाऊस पडे सारखा. डॉक्टर म्हणाले ते खरं आहे, मन कशात तरी सारखं गुंतवायचं म्हणजे बाकी विचार मनात येतच नाही. तशी ती मधुवंती नव्हतीच कधी. आपण कशाला विचार करायचा. कोण अशी कशी नाहीये मी? समोर तर उभी आहे ना तुझ्या. समोर कोणीच उभा नाहीये. मोहन, तुला आवाज येत असतील तरी ते भास आहे ना. आवाज बिवाज काहीच नाहीये, ते सगळे आतून आवाज येत आहेत. आपले विचार आवाजाच्या रूपात येतात. मोहन, मी होतेच कधीतरी, मी नव्हतेच. नाहीच ते तर कुठून येणार. जाऊ दे, आपण पाणी घालूया. मनातले आवाज येतात म्हणजे मी नाहीये. मोहन, मोहन बोल ना माझ्याशी. इकडे बघ मोहन, इकडे बघ मोहन. कोणी नाहीच आहे. बघायचंय कोणाकडे? सगळे भास आहेत. हे सगळे पोटातून असे आवाज येतात विचारांचे. इकडे बघ, इकडे बघ. मोहन मोहन असं काही नाहीच आहे. कोण कशाला बोलेल? हडल बिडल असं काही नसतं. मोहन, मी आहे, तू माझ्याकडे बघ. मोहन बोल ना माझ्याशी. मोहन, मधुवंती वगैरे असं काही नसतं. अरे मन मोहना रे मोहना रे मोहना, साधी भोळी. कशी पडली आता? हा, मी पाडली हातातून तुझ्या. कळलं तुला? पाईप पडला, बरोबर आहे. गुळगुळीत झाला होता, हातातून सटकला आणि खाली पडला. कोण कशाला टाकेल पाईप? हडल बिडल असं काहीच नसतं. हड. मी नाहीच आहे का? ठीक आहे, आता तुला दाखवते मी आहे की नाही ते. मोहन, घाबरू नको. आकडे म्हण वाटलं तर. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, 92, 91, 90, 89, 88. वेडाच करे तू जरा. अरे मी तुझ्याशी काहीतरी बोलतीये आणि तू काय बडबड करतोस ही? 80, मोहन, 79, मोहन, 78, 77, मोहन. अरे मोहन, 75, 74, 73, 70. कोणीच नाहीये इथे. एकट्याला कंटाळा आला. आपण पाणी घालूया. निसर्गाच्या सानिध्यात कसं मन रमवल्यावर बरं वाटतं. असं बघ आता. अरे पाणी बंद झालं. कोणी केलं? कसं जाणार? म्युन्सिपाल्टीनी बंद केलं असणार. म्युन्सिपाल्टीनी पाण्याचं सुद्धा लोड शेडिंग केलेलं असणार. पाणी किती वाया जातं. बरोबर आहे, म्युन्सिपाल्टीनी बंद केलं ते. मोहन, अरे मी केलंय बंद. काय करू आता? गुदगुल्या. गुदगुल्या होतात ना? होतात ना? कोण करते गुदगुल्या? कोण करणार? मी करतेय. टी शर्ट मध्ये झुरळ वगैरे शिरला असेल. झुरळ शिरलं की गुदगुल्या निघाला. त्याला गुदगुल्या बंद. तुला ना थांबा. हे बघ मोहन, झाड हलतंय. सांग आता कसं हलतंय? सांग सांग. वाऱ्यामुळे हलतंय, वाऱ्यामुळे. वारा आला की उघड्यावरच हलणार. उघड्यावर वारा येतो. मोहन, काय ग? थांब ना एका जागी, नाही तर मी पण तुझ्या पाठी उगाच पळतो. तू दालदान में तू थे? गार्डन मध्ये केला थुकलीन मी. गार्डन मध्ये फक्त झाडांना पाणी घालत होतो मी. अरे मन मोहना रे मोहना रे मोहना, मोहन, तू बहुत थुतला देते. थुत नाही, थुत कशाला लागेल? आले आले थुतला देते. हा, भूत भूत. अगं भूत वगैरे काही नाही ग. भूत आले नाही. हत्ती हत्ती हत्ती
अरे हॅपी हॅपी खुश लागायचे मला वाटलं थूत लागायचे थूत कशाला लागेल म्हटलं. अगं निसर्गात मन रमवायचं तरल म्हणजे किती बरं वाटतं. तुला माहितीये का आता इथे अचानक सोसाट्याचा वारा सुटला आणि झाड असं हलवायला लागलं. नंतर मला गुदगुल्या होत काही नाही ग टी शर्ट मध्ये झुरळ घुसलं होतं म्हणून गुदगुल्या होत होता. बाकी हडळभूत वगैरे असं काही नसतं. तुला सांगतो माझ्या नावाने एवढी गाणी आहेत मला माहितच नव्हतं. आता अरे मन मोहना रे मोहना नंतर मन मोहनात राजा सपनातला आणि कुठे बघ पाणीच पाणीच कडे गबाई गेला मोहन कुणीकडे एवढी गाणी मला माहितच नव्हतं. अरे वा वा मिलन तुझ्या नावाची किती गाणी आहेत. ए मिलन आपण थादी तोडूया ना आणि दोघं मिळून गाणं बोलूया. कसा गुलगुलू बोलतोय हिच्याशी. ही बुटकी बोबडी मंद मुलगी कशाला आली इथे. पण हिला बोबडी तर मीच केलं होतं आणि आता हिला ठीक पण मी करू शकते. हा करतेच तरच तुझा विश्वास बसेल माझ्यावर. एम लोहन तने थबलते मी आपल्या लग्नात ना किती छान स्वप्न पाहिलंय. म्हणजे सगळीकडे ना अशी नेत्रदीपक रोषणाई झालीये आणि सगळीकडे असे दिवे लागलेत आणि वातावरण सगळं प्रफुल्लित झालंय आणि मी ना तुझी रात्र रात्र वाट बघतीये. ए मोहन चल ना आपण लग्न करूया. अरे मोहन अरे मी बरी झाली. मी किती मस्त छान बोलते. बघा चंदू के चाची को चांदनी रात में चांदनी चौक में चांदनी की चम्मच से चटनी चटाई. चंदू के चाचा ने चंदू के चाची चांदनी के चमचे से चटनी चटाई. कुठलंही गाणं असो गरब्यावर नाचतात तुम्ही. चंदू के चाचा ने चंदू के चाचा. ए मोहन पण मी बरी कशी झाली. बरी कशी झाली. भगवान ही माझी किमया आहे. माझ्या जादूने मी तिला ठीक केलंय. हा माझ्या अस्तित्वाचा पुरावा आहे. पटलं तुला. अगं तोरल बरी कशी झाली म्हणजे काय पूर्वी तुझी जीभ जड झाली होती म्हणून तुला नीट बोलता येत नव्हतं. आता तुझी जीभ सरळ झाली म्हणजे वळवळायला लागली म्हणून तुला नीट बोलता यायला लागलं. अशी कशी वळवळू लागली. वळवळायला लागली म्हणजे काय अरे जीभ आहे ती. तिला वाटलं ती जड झाली तिला वाटलं ती वळवळायला लागली. जीभेला हाड थोडी असतं. जीभ काही करू शकते हो की नाही तोरल. ए मोहन तू कोणासोबत बोलतोय. कोणाशी बोलतो मी तुझ्याशी बोलतोय तोरल. इथे दुसरं कोणी आहे का भूत हडळ वगैरे. हडळ हा. ए मोहन मला खरं सांग तू त्या हडळ बरोबर बोलतोय ना. हा तुला ती हडळ दिसते ना. कोण हडळ हडळ वगैरे काही नसतं का असं काय करते. अरे असं कसं. अरे तुला ती रात्र आठवत नाही का. अरे त्या रात्री नाही का तू असा हळूहळू गेला होता. मम्मी तुझ्या पाछड आली होती आठवलं. अरे तुझ्या हातात नाही का डब्बा होता त्या डब्यात काहीतरी होतं आणि आपल्याला ती हडळ दिसली. केटली डेंजर थी. असे लांब नख केस असे मोठे मोठे. अरे तुला आठवत नाही का त्या डब्यातलं तू असं तिच्या अंगावर टाकणार. तितक्यात मला ती दिसली आणि तिने माझी हालत केली. अरे तुला आठवत नाही का. वा 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 बघ तिलाही आठवतंय. तिला माहितीये मी आहे ते. तुलाच कसं कळत नाहीये. हा हे बघ मोहन बघ तिकडे कुठे बघतोस तू माझ्याकडे बघ ना. अगं तोरल तू वेडी आहेस का. हा सु अरे भूत हडळ वगैरे असं काही नसतं. तुला वेड लागलाय वेड. सु एक काम करूया मी तुला डॉक्टरकडे घेऊन जातो. डॉक्टर मनकवडे म्हणून आहेत त्यांच्याकडे मी गेलो होतो. त्यांच्याकडे जाऊ देतो. त्यांनी मला जे सांगितलं ते मी तुला सांगतो. हे बघ अशी बेबी पावलं टाकायची आणि सारखं म्हणायचं आय एम गुड आय एम हॅपी मला काहीच झालेलं नाहीये. आणि मग कशात तरी मन रमवायचं. सारखं कशात तरी मन रमवायचं. खेळायचं म्हणजे क्रिकेट खेळायचं गोट्या खेळायच्या खो खो कबड्डी काहीतरी खेळायचं सारखं. ए मोहन काय मी गरबा खेळू. गरबा खेळलाच पाहिजे. म्हणजे त्यांनी गरबा सांगितला नव्हता पण माझ्या मते गरबा चालत असेल. तू सध्या गरब्यानी चालू कर. चालेल मी गरबा खेळत मी जातो गरबा. बेबी स्टेप्स आय एम फाईन आय एम गुड. मोहन रे आय एम फाईन
आय एम गुड, आय एम फाईन. अरे मन मोहन रे मोहन रे मोहन. आय एम गुड, आय एम फाईन. सगळ्यांना सांग हा, हा. हडळ बिडळ काही नसते म्हणून. हा. मी पण सगळ्यांना सांगणार आहे, या जगात भूत हडळ वगैरे काही नसतात. अरे हड अरे मरे मन मोहन नाही मोहन. माझं अस्तित्व नाकारतोय काय? ठीक आहे, मी इतक्या लवकर हार नाही मानणार. मी माझं अस्तित्व सिद्ध करेनच. हो मावशी, मावशी कळलंय मला, तुला माझी काळजी वाटते हेही कळलंय मला. समजतंय ना? अगं मग मी सांगते तसं वागायला काय होतं ग तुला? किती वर्ष कानी कपाळी ओरडून सांगते तुला, लग्न कर लग्न कर. लग्नाचं वय उलटून चाललंय आपलं. ऐकतेस का? चांगली चांगली स्थळं हातातून निघून जात आहेत, पण तुला शहाणपणा काही येत नाहीये. असं काही नाहीये ग. लग्न हा माझ्यासाठी जीवन मरणाचा प्रश्न नाहीये मावशी. जगात लोक लग्न केल्याशिवाय राहत नाही का? राहतात ना. हे बघ, तू माझ्याशी वाद घालू नकोस हा. तुझ्यापेक्षा बरेच पावसाळे जास्त पाहिले आहेत मी. तुला तुझी नसेल ना एवढी मला तुझी काळजी आहे. झोप लागत नाही मला रात्र रात्र, माहितीये, तुझ्या लग्नाचा विचार मनात आला की. अगं मग तू का उगाच स्ट्रेस घेतेस? ते स्ट्रेसनी फेस मला काही कळत नाही हा. या 4 महिन्यात तुझे 2चे 4 हात व्हायला हवेत. एकटेपणाचं दुःख काय असतं ना ते आता नाही कळणार तुला. हे जे काही स्ट्रेस म्हणतेस ना त्याचे परिणाम नंतर दिसतात. ते काही नाही. मी आत्ताच तुला एका विवाह मंडळाचा नंबर पाठवलाय. हमखास विवाह मंडळ. फोन कर लगेच त्यांना. काय नाव म्हणालीस तू? हमखास लग्न विवाह मंडळ? अगं त्यांची ओळखच आहे ती. हमखास लग्न जुळतं तिकडे नाव नोंदवलं की. तू लगेच फोन कर बरं. नाही नाही, ऐक ऐक, म्हणजे मी करीन फोन, पण मला जरा ठरवू दे. काळजी करू नकोस. हा, काळजी घे. मी घेते काळजी, तू फोन कर. बाय. काय प्रॉब्लेम आहे लोकांचा? सगळ्या जगाला माझं लग्न हा एकच प्रश्न पडलाय का? नका करू ना काळजी, मी आहे समर्थ स्वतःला जपायला. काय तर म्हणे एकटेपणा, त्याचे परिणाम. हल्ली सगळे स्ट्रेसमध्ये जगतात. प्रत्येकाला प्रेशर असतं, 100 कारणं असतात. त्याला काय एकटेपणाच लागतो का? हीच काहीतरी. आता हे अष्टपुत्र हे हल्ली किती विचित्र वागतात. त्यांना बघूनच कळतं की ते कसल्या तरी स्ट्रेसमध्ये आहेत. पण कसला स्ट्रेस असेल? ते सुद्धा एकटेच आहेत म्हणा. कधी कधी बोलून जातात ते स्वतःच्या एकटेपणाबद्दल. मनातलं शेअर करायला बोलायला कोणी नसेल तर होऊ शकतंच ना असं. त्यांच्याकडे जवळची माणसं तरी आहेत. माझ्याकडे ती सुद्धा नाही. हा एकटेपणा खरंच एवढा त्रासदायी होईल? नाही, नकोच. यातून सोल्युशन शोधलंच पाहिजे. मावशी म्हणते तसं फोन करावं का मी? बोलून बघायला काय हरकत आहे? फोन केला याचा अर्थ लग्न करणार असा थोडीच आहे. करतेच फोन. नमस्कार, हमखास विवाह मंडळ. नमस्कार, मी मीरा गोडबोले बोलतीये. मला लग्नासाठी नाव नोंदवायचं होतं. बर, कुणाचं नाव नोंदवायचं आहे? माझंच नाव नोंदवायचं होतं. पण ऐका ना, म्हणजे माझं ठरलं नाहीये. मी आधी भेटून मग ठरवू शकते का? म्हणजे असं पॉसिबल आहे का? काय हरकत नाही मॅडम. अहो हल्ली हाच ट्रेंड आहे की. म्हणजे काय, मुलं मुली पहिल्यांदा बाहेर भेटतात, विचार पटले, मन जुळले तर पुढे जातात. आपल्याला हेच करायचंय की. काय आहे, मी एक काम करतो, तुम्हाला एक लिंक पाठवतो. त्यात तुमचे सगळे डिटेल्स भरा आणि लगेच एक स्थळ पण पाठवून देतो की भेटूनच घ्या. काय आहे, जेवढी प्रोसेस लवकर चालू कराल ना तेवढं तुम्हालाच बरं आहे, नाही का? थँक्यू सो मच. बाय.
मन रमवण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. काय करावं? चित्र काढतो. किती वर्षात चित्र नाही काढलं. चित्र काढलं की कसं आयुष्य रंगीत होऊन जातं. प्रयत्न तर करून बघूया चित्र काढण्याचा. मोहन, मोहन, मला माहितीये तुला माझा आवाज ऐकू येतोय आणि मी दिसतेय सुद्धा. मोहन, तू चित्र काढण्यात लक्ष दे. भलते विचार मनात आणूच नकोस. ए, तू इथे का बसलास? चल ना बाहेर. मोहन, गप्पा मार ना माझ्याशी. बोल ना. मोहन, 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 मोहन. परत परत सांगतो मोहन, कुणी नाहीये इथे. हे सगळे तुझ्या आतले विचार आहेत. तू चित्र काढ आपलं. हो का? मला इतके सहज तू नाकारू शकत नाहीस. थांब. आता सांग, हे सगळं कोणी केलं? काही काळजी करू नको मोहन. आधी खिडकी आहे. खिडकी जवळ बसल्यावर वारा येणारच. काही नाही, आपण चित्र काढायचं मस्तपैकी. अरे मोहन, हो. अरे कोणाशी बोलतोय? नाही वहिनी, स्वतःशीच बोलतोय. स्वतःशी संवाद साधतोय मी. काय चालू असतं कुणाच ठाऊक. वहिनी इकडे ये ना. अरे बाबा, मी स्वयंपाक करते रे. अगं वहिनी, 1 मिनिट इकडे ये, मग नंतर स्वयंपाक कर. मी तुझं चित्र काढलंय. चित्र? कुणाचं? माझं चित्र काढलंस? हे बघ वहिनी, तुझं चित्र काढलंय. हे माझं चित्र आहे. वहिनी म्हणजे खूप वर्षांनी प्रयत्न केला ना. येईल थोड्या दिवसांनी बरोबर. अच्छा, माझी अशी चेष्टा करता काय? पण ठीक आहे, पहिलीच वेळ आहे ना, सोडून दिलं. चल, महिन्याभरात होशील तयार. घे, चालू दे, काढत राहा चित्र. आता कोणाचं चित्र काढू? हा, एकदम सोपं आहे. दादाचं चित्र काढतो. दादा. नाही, त्याच्यावर काहीच परिणाम होत नाहीये. माझं अस्तित्व नाकारतो. थांब, आता दाखवतेच. मोहन, अरे बापरे, काय झालं? काय झ- काय म्हणत होतास तू? मधुवंती नाहीये? हा, नाही दिसत आहे मी तुला? याग दिसतीये का? हा, आता मी पण दिसायला लागले. हा, बोल. 100, 99, 98, 97, 96, 95, 94, 93, काय? बोल ना आता. 90. दिसत नाहीये ना मी? आता हे दिसतंय का बघ. 88, 87. बघितलंस? आहे ना मी? हा, पटलं आता मी आहे ते? अजूनही नाही दिसत आहे? आता हे बघ. काय दिसलं? बोल आता, सांग. अच्छा, माझं अस्तित्व तू अजूनही नाकारतोयस? ठीक आहे, आता एकच पर्याय आहे. आता ह्या आगीची झळ जेव्हा तुला बसेल ना, तू याच्यामध्ये जेव्हा भाजून निघशील, तेव्हाच तुझा विश्वास बसेल की मी आहे. हं? बसेल ना तेव्हा तरी विश्वास? आज माझ्या अस्तित्वाची परीक्षा तुला द्यायला लागणार आहे मोहन. त्यामुळे तयार हो. हं? टाकते हा मी मोहनाग. हे बघ,